14 वर्षाच्या अटक संघर्ष आणि अपार त्याग आणि बलिदानाने साकारलेल्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, हा लढा शेवटी टोकाचा संघर्ष करून आंबेडकरी जनतेने साकार केला। आणि त्या आनंद उत्सव सोहळा दरवर्षी आपण 14 जानेवारीला मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटजवळ करत असतो। आज जरी कोरोनाचा प्रभाव असला आणि महाराष्ट्रामध्ये जाहीर कार्यक्रमाला परवानगी नसली तरी औरंगाबाद शहराच्या पोलीस प्रमुखांना माझं सांगणं आहे, औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे आणि महाराष्ट्राचा कारभार राखणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला माझं सांगणं आहे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मी 1 मे 1991 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामध्ये मी 10% भाजलो आणि त्यानंतर औरंगाबाद जवळच्या चौका या गावातील कैलास पंडित यांनी आत्मबलिदान दिलं, नांदेडच्या गौतम वाघमारेंनी आत्मबलिदान दिलं, सुहासिनी बनसोडेंनी आत्मबलिदान दिलं, चंद्रपूरच्या शिला डोंगरेंनी आत्मबलिदान दिलं, पुण्याच्या चिखली जवळच्या भाडेकरू असलेल्या नामदेव गायकवाडांनी आत्मबलिदान दिलं, शेख नावाच्या सोलापूरच्या आमच्या भावांनी आत्मबलिदान दिलं। आणि या आत्मबलिदान आंदोलनाच्या नंतर झालेल्या वणव्यामध्ये आंबेडकरी अनुयायांच्या जनशक्तीच्या रेट्यापुढे हजारो घरांच्या उद्ध्वस्त झालेल्या रावट्यांपुढे आमची माणसं मारली जात होती, परंतु संघर्ष थांबला जात नव्हता। आमची माणसं जळत होती सुद्धा आमच्या सरणावर नवीन एक हुतात्मा तयार होत होता आणि या तयार होणाऱ्या हुतात्म्यांच्या रेट्यापुढं शेवटी सरकारला नमावं लागलं आणि मराठवाडा विद्यापीठाला टोकाच्या संघर्षानंतर दलितांच्या बलिदानानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करावं लागलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड यांच्या भूमिहीनांच्या सत्याग्रहानंतर अथक प्रयत्नांनी दलित जनतेने मिळवलेला विजय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा यशस्वी करण्याचा विजय आहे। आणि या विजय उत्सवाला गेले 24 वर्ष आम्ही विद्यापीठ मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीजवळ येतो आणि हजारोच्या संख्येने आनंद सोहळा आणि विजय उत्सव साजरा करतो आणि नामांतर लढ्यातल्या कटू आठवणींना उजाळा देतो, दिलेल्या बलिदानांना उजाळा देतो, अटक संघर्षाला उजाळा देतो आणि त्याची प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायी आपल्या हक्काच्या आणि लढ्याच्या बळावर आपल्या जनतेला न्याय हक्क मिळवून देतील अशी आशा निर्माण करतो, अशा आशावाद ठेवतो। त्यामुळं याही वेळेस 14 जानेवारी रोजी आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीवर येऊन आपला आनंद उत्सव साजरा करणार आहोत। मी नेहमीप्रमाणे सायंकाळी 6च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीजवळ येणार आहे आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासमोर नेहमीप्रमाणे नतमस्तक होणार आहे। माझ्या सहकाऱ्यांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानाच्या पर्वानंतर सरकारला मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करावं लागलं। त्या माझ्या सहकाऱ्यांच्या बलिदानाला आणि त्या शहीदांच्या शहादतीला सलाम करण्यासाठी आपण सर्वजण 14 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता हजारोच्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीजवळ जमूया। सभा होईल अथवा न होईल पण आपण सर्व नामांतरवादी पुन्हा एकदा 14 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता विद्यापीठ कमानीच्या समोर भेटून नवीन आंबेडकरी पर्वाची, नवीन उत्साहाची, नवीन उमेदीची एक झोत पेटवूया आणि समाजासमोर असलेली सगळी नवीन आव्हानं आपल्या काळजाच्या
काळजामध्ये कवटाळून घेऊन त्या आव्हानांना पायदळी तुडून पुन्हा एकदा यशाची एक मुहूर्तमेढ लावण्यासाठी आपण सर्वांना भेटतोय 14 जानेवारी रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीजवळ. जय भीम.